प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजी आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी परब्रह्म सद्गुरु श्री शिवलाल स्वामी महाराज यांच्या कृपा प्रसादाने व श्री जगद्गुरु संत श्री तुकोबरायांचे वंशज वैकुंठवासी हरिभक्तपरायण महाराज देवकुरे यांच्या कृपेने आणि श्री बाबा साहेब महाराज आजरेकर फड श्री संत सावता महाराज यांच्या पावन पुण्यनगरीमध्ये त्याचबरोबर श्री संत हैबत बाबा सोलंकर यांच्या पवित्र भूमीमध्ये सुरू असलेला मल्लिकार्जुन महादेव मंदिर या ठिकाणी हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 11वे 10 वर्ष गेली सप्ताह करतोय आपण। हे 11वं वर्ष आहे आणि 11व्या वर्षातील आजच्या 2 5 ना मला दिसाई माझं होतं बेकार जाके डोळ्याची ऐका 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ आरणकर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदने जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय भगवंताला प्रार्थना करतायत। ती प्रार्थना सामान्य नाही, प्रार्थना सामान्य नाही, कारण ज्याची आपण सर्वांनी हाव केलेली आहे, ज्याची आपण हाव करतोय तो प्रपंच तुकोबराय वसरावा म्हणताय। ऐका गात्यामध्ये एक अभंग आहे 96 का 97 क्रमांकाचा असेल मला वाटतं। मांडवाच्या पुढा आणीला म्हातारा म्हणे नवऱ्याना रान झाला नवऱ्याचे तोंड का समय न कळे काय उपयोगी ए वेळे गे तुका म्हणे खरा येथून या दूर करा का काय कुठं बोलावं ह्याची अक्कल नाही म्हणून त्याला पहिला बाजूला काढा। आता या ठिकाणी मी आल्या भेदभेद अभंग घेतला। हे अभंग भेदभेद घेतला कारण मला वाटलं 10-5 जण अंगावर येतात का काय। फाडाची परंपरा आहे आपली ना, फाडाची परंपरा आहे म्हटलं अंगावर येतात काय 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 इथली लोक महाराज अभंग बादला असं मला वाटलं। मानचाल तुम्ही पण तुम्ही कायच बोला नाही त्यामुळं माझं बरं झालं। ऐका दारिद्र्य कोणाकोणाला आवडते हात वर करा। दारिद्र्य रोग हवा कोणाला वाटते का कोणाला होत नाही। दारिद्र्य कोणाला यावं असं वाटतंय। आपण दारिद्र्यात असावं असं कोणाकोणाला वाटतंय हात वर करा। आपण दारिद्र्यात असावं का तुम्ही बोला ना। आपण दारिद्र्यात असावा का नसावा नसावा। आपलं नाव दारिद्र्य रेषेत असावं का नसावं आपण दारिद्र्यात नसावा पण नाव दारिद्र्य रेषेत कशी काय पद्धत आहे तुमची। दारिद्र्य नसावं ऐका दारिद्र्य नसावं प्रत्येकाला अपेक्षित आहे की मला दारिद्र्य नसावं। ऐका आतापर्यंत 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला। पूर्वीचा काळ असा होता हे म्हातारी माणसं सगळी बसलेली सांगतात गरिबी लय वाईट असती गरिबी आणि 72चा दुष्काळ तर सगळ्यांनी बघितला ह्या टोपीवाल्यांनी पटकावाल्यांनी सगळ्यांनी। ऐका त्यावेळेस स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्य झाल्यानंतर असा काळ होता सापराची घरं होती सापराची ती पण नीटनेटकी नव्हती। सूर्य आरपार आतमध्ये यायचा कुठे यायचा घरात म्हणजे राहिला घरं नीट नव्हती। खायचं झालं तर उपासमार होती एक टाइम जेवायची। काही लोक ती मिलू आमचे जुनी लोक सांगतात ते मिलूच्या भाकरी खायची कुठंतरी मिळायच्या रानात खपली काय पेरते ती सगळी झाल्यानंतर लोक त्या रानात फिरायची अशी वाटा घेऊन आणि ते बारक्या खपल्या
गोळा करायची ना? अहो करायची का? तुम्ही बोला बरं का. तुम्हाला आत्तापर्यंत हिता आलेला बोवा काहीच म्हणला नसेल बोला, त्याचं ते करून गेला असेल, पण मी तुम्हाला सांगतोय बोला. तुम्ही मेलेले का जिवंत हे मला पण कळावं. असं येड्यागत माझ्या तोंडाकडे असं बघू नका. बोललं तर माझं कीर्तन कळेल. म्हणजे खायला सुद्धा नव्हतं, राहिला घर नव्हतं. 5 भाव असले तर गावाला जाण्यासाठी 5 जणात एक शर्ट असायचा. असं दिवस कोणी कोणी बघितलं ते? हां, जेव्हा ह्या बाबांनी बघितल्यात, तुम्ही पण बघितल्यात. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आत्ता अशी परिस्थिती आहे आत्ताची. राहिला तुमची गळकी घर आहेत का? घरं गळकीत का? उलट घरं इतकी चांगली बांधली ती, फरशीनं जर पाय घसारला ना खोप्यातच मोडला. इतक्या भारी फरशा टाकल्यात का नाही? म्हणजे घरं चांगलीत. आता पूर्वी खायला मिळत नव्हतं, आता खायला इतकं मिळतंय. डॉक्टरने सांगितलं लय खाऊ नको, नाही तर तू हितच मरशील. म्हणजे इतकं खायला आहे. कपडे पूर्वी 5 भावात एक शर्ट असायचा. पहिला गावावरून जावाला आला की त्यांनी खुटीला अडकायचा, दुसऱ्याला जायचं तेव्हा तेव्हा घालायचं आणि मग त्यांनी जायचं. आता जर तुमचं कपाट उघडलं आणि त्या साड्यांचा बंडल अंगावर पडला तर एखादी मरल, त्याच्यात गुदमुरून मरल. म्हणजे कपड्याची कमी नाही, घरांची कमी नाही, खायची कमी नाही. ही परिस्थिती कशामुळे आली? म्हणजे तुम्ही कष्ट केलं, ऐका, कष्ट करत राहिला आणि तुमचा प्रपंच सुधरवला. बरोबर आहे. आता कुठंतरी तुमचं चांगलं दिवस आल्या आणि मी अभंग घेतलाय. बरोबर. काय अभंग आहे? प्रपंच असो. तुम्हाला ही अभंग बरोबर वाटते का चुकीचा आहे? नाही, अंदाजे म्हण नका. हे बाकीच्यांनी पण म्हणून द्या. तुम्हाला हे अभंग मी घेतलेला बरोबर वाटतो का चुकीचा आहे? बोला की बरोबर आहे का चुकीचा आहे? काहीच बोला ना. ती काय गडबडली सगळी. आता मला समजा तुमच्या घरी नेलं, चहा पाण्याला नेलं आणि तिथं घेऊन मी म्हणत बसलो प्रपंच ओसरू. तुम्ही काय म्हणताल? ए बाबा हाणून घेऊ का तुझ्या पुढं? अरे काय लावलंय तू प्रपंच ओसरू? चालेल का? मग अभंग बुवानी आवडीचा घ्यावा का नावडीचा घ्यावा? आवडीचा घ्यावा. बरोबर आहे. नावडीचा घेऊ नाही. मग मी तुमच्या आवडीचा घेतला का नावडीचा घेतलाय? नावडीचा. कोणच्या? ऐका, अभंग बरोबर आहे. का बरोबर आहे? तो तुकोबरायांचा आहे म्हणून बरोबर आहे. जर तो माझा असता तर अजिबात बरोबर नसता. कारण मी सांगतोय तुम्हाला प्रपंच वस्त्र. मी इतक्या लांब कशाला बोंबलत आलोय? मी जर तुम्हाला म्हणत असेल प्रपंच वस्त्रावा, इतकं मी 4000चं डिझेल घालून बोंबलत कशाला आलोय? प्रपंच वाढवण्यासाठी आलोय. मी काय तुकोबरा नाही. त्यांच्या पायाची माती सुद्धा नाही मी. ती त्यांच्याच मुखात शोभतो अभंग, आमच्या नाही. ऐका, तुकोबरायांनी दिहूतल्या लोकांची मीटिंग घेतली आणि सगळ्यांना विचारलं असा इथं कोण आहे की ज्याला मुलगा, पत्नी, धन, गाडी म्हणजे घोडे हे आवडत नाही, असा कोण आहे? त्यावेळेस सगळ्या लोकांनी खाली माना घातल्या. आता तुम्हाला विचारलं, तुम्ही वर माना काढचाल का खाली घालचाल? मी विचारतो तुम्हाला, असा इथं बसलेल्यापैकी कोण आहे ज्याला कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन ह्या 5 गोष्टी आवडत नाही? असा कोण आहे?
काहीच आवडत नाही तुम्हाला? लग्न झालंय का? लग्न झालंय का? माझं कीर्तन कळतंय का तुम्हाला? मुलं आहेत का? मग कशासाठी मुलं केली? आवडते ती का मुलं? आता घ्या हो कोणा थोबाड जोडून ह्यांच्या पुढं मी विचारलं हे कुणा कुणाला आवडत नाही त्यांनी हातवर करा. आवडत नाही असा एक पण नाही. मग त्याच्या संदर्भ निघाला. ऐसा कोणी नाही जया हे नावडे. ऐसा कोणी नाही जयावडी. ऐसा कोणी नाही जया हे नावडे. ऐसा कोणी नाही जया हे नावडी. कन्या पुत्र घोडे धाराधन. कन्या पुत्र धारा धारा हेना. कन्या पुत्र घोडे धारा हेना. ऐसा कोणी नाही जया हे ना आवडे. कन्या पुत्र घोडे दारा धन. एक पण नाही. एक पण एक प्रत्येकाला आवडतंय ना. आता मग ह्या आवडीच्या गोष्टीने आपलं नुकसान केलं का बरं चांगलं केलं? बोला. बायका आहेत ना तुम्हाला? बायका केल्यात का? आता मी तुम्हाला विचारतो हा प्रपंच करताय कशासाठी करताय? सुख मिळावं म्हणून. बायको कशासाठी केली? सुख मिळावं म्हणून केली का? बोला राव. सुख मिळावं म्हणून दिलंय का बायकोनी सुख? एकाला पण नाही. बरं तुम्ही ऐकू नका. तुम्हाला विचारतो ज्याला ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली 99% म्हणत नाही. नीट आहे का? 100% चांगली बायको मिळाली त्याने हातवर करा. त्याचा इथं लगेच मोठा गुलाबाच्या पाकळीच्या हाराने लगेच सत्कार करू आपण. 100% 99% वाल्याने पडूच नका ह्याच्यात. एकाला पण नाही. एकाला पण नाही. आता मरता का फाशी घेऊन? नाही मिळली संपला. आता तुम्ही ऐकू नका. आता तुम्हाला विचारतो जिला जिला संसारामध्ये 100% 99% म्हणत नाही 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा. ते जाही तर की सत्कार करू. 100% एकमेकीच्या तोंडाकडे बघू नका. आपापला सांगा. एकीला पण नाही. एकीला पण नाही. बर आता जी बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागं त्याला एकेरी शब्दात बोले नाही तिने हातवर करा. हे बाबा असाच आहे. हे बाबा तसाच आहे. हे आईचंच ऐकतो बहिणीचंच ऐकतो आणि मी सांगाय गेले की ह्याच्या कानाची बोकं बंद होते. ती खोटं बोलला तर हिथं आटे घेऊन मारा चला आत्ता. प्रपंच करताय ना. प्रपंचात ह्या अवस्था आपल्या सगळ्याला कोणी म्हणायचंच नाही मी बायको दुमती तिमती. इकीचा वर ना इकीचा. नवरा बायकोची रोजच भांडणं व्हायची. का रोजच भांडणं. ऐका. आणि नवरा म्हणला बायकोला एकदा चिडला बिचार दम किती काढेल. रोजच बायको त्याला ताप देते म्हणल्यावर तो चिडला आणि बायकोला म्हणला अरे मी गाड्यासारखा गडी बायकांची कामं मला लावती. भाजी मी आणायची बाजारात जाऊन. मी दळण्याच्या पिशव्या मी आणायच्या गाड्यासारखा गडी आणि दळण्याच्या पिशव्या मला आणायला लावती. बायको म्हणजे गाड्याला गिळायला लागत नाही. कुणी आणायचं? घरापडलंच. तो काय म्हणलाय बघ तुझ्याबरोबर मला काय रोज रोज वाद घालायला जमणार नाही. त्यापेक्षा एकदाच मी निर्णय असा घेतलाय. माझा मित्र वकील आहे. मी त्याच्याकडे उद्याच जाणार आणि तुला सोड चिठ्ठी द्या. बायको म्हणली जा. त्याला वाटलं नको बिको म्हणलं. बायको म्हणली जा फक्त तू सोड चिठ्ठी घे. मग मी पुढचं काय ते बघती. नाहीला झालं. ते दुसऱ्या दिवशी लवकर उठलं चांगली कपडे घातली आणि सकाळ कोणाकडे गेलं? वकिलाकडे गेलं. ज्या स्पीडने वकिलाकडे गेलं त्या स्पीडने माघारी आलं.
आणि बायको म्हणला दळणाच्या पिशव्या दे, दोन्ही दे, गव्हाची देन ज्वारीची पण दे. म्हणले का रे? तुझा मित्र वकिलाकडे गेलता ना, स्वच्छ द्यायला का आला मागाने, काय झालं? तो म्हणला काय सांगू, कसं सांगून, कुठल्या तोंडाने सांगू, तू तरी फक्त मला दालनाच्या पिशव्या आणायला होती, वकील स्वतः भांडी घासत होता, त्याचा हाल बघितलं डायरेक्ट हाय का सुख त्याला तरी? सुख नाही कोटे आलिया संसार, सुख नाही कोटे आलिया संसार, सुख नाही कोटे आलिया संसार, सुख नाही कोटे आलिया संसार. सुख नाही कोटे आलिया संसार, सुख नाही कोटे आलिया संसार. सुख नाही कोटे आलिया संसार, सुख नाही कोटे आलिया संसार. वाया हव भरी, वाया हव भरी, होऊ नका दुःख बांधवडी, आहे हा संसार, दुःख बांधवडी, आहे हा संसार. वाया हव भरी, वाया हव भरी, होऊ नका दुःख बांधवडी, आहे हा संसार, दुःख नाही होणे, आहे हा संसार. आपण ज्या संसारात सगळेजण सुख शोधतोय ना, तो सगळा बाजार दुःखाचा आहे, ध्यानात असून द्या. प्रत्येक क्षणोक्षणी दुःख आहे, आपण सगळे दुःखी. ऐका, एका कणासाठी उंदीर अख्खा डोंगर पोखरतो. एक कणभर त्याला पाहिजे असतं, त्याच्यासाठी अख्खा डोंगर पोखरतो. आणि बिडूक शेवाळाच्या उद्देशाने अख्खा समुद्र ढवळून काढतो एवढीशासाठी. तसं आपल्याला तिळभर सुख मिळण्यासाठी आपण अख्खा संसार ढवळून काढतो, ढवळून, आणि दुःख सगळं पात्रात पडतंय. ओ पडतंय का नाही? पडतंय. मग मला तुम्हाला विचारायचंय, तुकोबराईंनी संसाराला घाबरून असं म्हणलंय का प्रपंच वसरावा? घाबरून म्हणले नाहीत. तुकोबराईंचा संसारचा लय मोठा होता. तुकोबराईंचा तिन्ही त्रिभुवनाचे आम्ही धनी, त्रिभुवनाचे धनी आम्ही म्हणत्या. हाती आले गावडाव आमचा मायबाप देव. ऐका, मग जर असं तुकोबराय हित म्हणत असतील की प्रपंच ओसरावा, तर दुसऱ्या एका अभंगात सांगितलंय धन कमवा, धन लय कमवा, माड्या बांधा, गाड्या घ्या, चांगली कपडे घाला, असं पण म्हणलंय ना. म्हणलंय का नाही? म्हणलंय ना. बाकी दुसऱ्या अभंगात म्हणलंय ना, भरपूर कमवा धन, जोडणी धन उत्तम व्यवहार, जोडणी धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, जोडून धन उत्तम व्यवहार, जोडून धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे.
तू कोवर आहे. जर एका अभंगात म्हणतात प्रपंच वस्त्रवा, दुसऱ्या अभंगात काय म्हणतात जोडनिया धन. उत्तम व्यवहार धन जोडाय सांगितलं आणि इकडे सांगितलं प्रपंच वस्त्रवा. धरायचं कोणचं, धरायचं कोणचं. ऐका आता तुम्ही जी प्रपंच म्हणताय तो कशाला म्हणतो आपण प्रपंच. घर, गाडी, बायको, पोरगा, पोरगी, पोराचा पोरगा, त्याचा पोरगा, कपाट, फ्रीज, टीव्ही, मिक्सर, कुकर, पळपूट, लाटणं, चपात्या, कणिक, तांब्या, वाटी, फुलपात्र, ह्याला आपण सगळेजण काय म्हणतो, काय म्हणतो प्रपंच म्हणतो. हितच आपण मार खाल्ला. हे प्रपंच नाही. पळपुटन बेलणं लाटणं हे रोज खाताय तुम्ही. हे प्रपंच नाही. प्रपंच कोणचा आहे ऐका. जन तरी देके गुंतले प्रपंच, स्मरण हे त्याचे त्याचे नाही. जन तरी देके गुंतले प्रपंच, स्मरण हे त्याचे त्याशी नाही. जन तरी देके प्रपंच उदरी, प्रपंच उदरी गुंतली. जन तरी देके काय झाले. मला नाही आवाज, मला नाही आवाज, ह्यांचं नाही पाठ आणि आमची पडली शाबास. जन तरी देके गुंतले प्रपंची, स्मरण हे त्याचे त्याशी नाही. तुकोबरायांचा अभंग आहे. मी अभंगाच्या बाहेर थोडा पण जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल ही दिवसभर ती गुंड्या काढून सगळ्या ह्याच्यात बोंबलं थिंडतं दारू पिऊन, हे तुम्ही त्या नादात असाल. तुम्हाला काय माहिती इतकं असं वेगळं इतकं म्हणून. तसंच वाटलं होतं ना ह्याला काय जमतंय का नाही ह्यातलं. होय झाले का नाही लग्न झाले का. किती वर्ष झाले लग्नाला. आता काय लाजायचं तवा लाजला ना. आता काय किती वर्ष किती काय बिंदास. हा किती वर्ष झाली. 60 वर्ष. लग्नात तवा आत्ता जसं घोडा बसा असतो तसा घोडा नसणार. मग काय बैलगाडी, बैलगाडी. बैल कसली होती तुमच्या लग्नात. म्हणजे पांढरी होती का बांडी होती का पिवळी होती, कसली होती. लास्टच्यात अजून ह्याला म्हणतात प्रपंचा. कसली पांढरी होती का. पांढरी पांढरी पांढरी. लग्नात किती वर्ष झाली. 60 वर्ष. बैल कसली होती पांढरी. लग्नाला झाली 60 वर्ष. बैल होती पांढरी. आजचा अभंग कोणचा आहे. आजचा अभंग कोणचा आहे. 60 वर्षापूर्वीची बैल अजून ध्यानात आहेत बाबांच्या. आणि 15 मिनिटं झाली कीर्तनाला अजून अभंग ध्यानात आहे. म्हणजे तुम्हाला म्हणत नाही ही सगळ्यांसाठी हा प्रपंच हा परमार्थ ध्यानात असू द्या. ऐका आपण ज्या प्रपंचामध्ये अडकलोय तो लाटण्याचा आणि पळपटाचा आणि कपाटाचा आणि फिरीचा आणि बायकाचा आणि पोराचा प्रपंच नाही. ऐका आवाज आहे ह्याला. मला आवाज द्या लय सगळी पटलं पिळा त्याची. ऐका पंचभूताचा गोंधळ भूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ भूताचा गोंधळ गेला एके ठाई मेळ एके ठाई मेळ गेला एके ठाई मेळ एके ठाई मेळ लाविला सब
लाविला समळ लाविला समळ लाविला समळ अंकाच्या पाटे अंकाच्या पाटे ते माझे त्याचे कायमी ते माझे त्याचे कायमी ते मागे त्याचे कायमी ते मागे त्याचे कायमी ते मागे कायमी ते मागे त्याचे कायमी ते मागे कायमी ते मागे आपले तिघावच खेळ चाललाय तुम्ही काळजीच करणार आणि काय होणार माहिती का आता कार्यकर्ते हे आवाज कमी येतो म्हणून मला उद्या 2 येते परवा 3 येते मी थोडं कमी झालं की लोक म्हणतेली म्हणणार ह्याला आवाज नव्हता त्याला जमलं नाही म्हणजे ही आम्हाला घोडा लावून जाणार जाता ह्याला लय माझ्याकडे भांडवल रातभर प्रमाण देईल रातभर वासुदेवन पांगुळण काय पण देईल मी पण देऊ कशी मरू का इथं ऐका पंचभूतांचा गोंधळ पंचभूत किती ती कोणची पंचभूत भूत भूत आणि बाबांनी तर मला सांगितलं आमच्या फळाची इतकी परंपरा खतरनाक आहे म्हणले एखाद्याला माळ घालायची असली त्याला कोणतरी ह्यातला जामीनदार राहतो आणि त्याची माळ नाही टिकली जामीनदाराला उचलते ती आणि त्याचा दावा घालते ती बरोबर आहे मग भूत कोण सांगायचं जपलं पाहिजे तुम्हाला माहिती का मी शिष्य कोणाचा आहे माहिती का माझं गुरु कोण आहेत माहिती का माझं गुरु तात्या सांगितलं बंडा तात्या हा त्यामुळे ही आम्हाला तात्या सांगते पाठ केलं तर वर चढा का देऊ त्यामुळे लय पाठ करावं लागतंय रातून दिवसा झोप याय नाही आम्हाला ऐका पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश किती झाली 5 पंचमहाभूतांचे विषय 5 शब्द स्पर्श रूप रस गंध पंचमहाभूतांचे कर्मेंद्रिय किती 5 पंचमहाभूतांचे क्लेश 5 पंच प्राण किती 5 ह्या 5च्या वर मला 6वा आकडा काढून दाखवा तुमची पाठ थापाट तुम्ही 5च्या नंतर 6वा आकडा काढून दाखवा तुमची पाठ थापाट काय 6वा आकडाच निघू शकत नाही म्हण ह्या गोंधळीत या पंचमहाभूतांचा गोंधळ आहे आपले शरीर हे शरीर पंचमहाभूतांचं उष्ण आणलेलं आहे उष्ण आणलेलं आहे जिथनं आणलंय तिथंच ते जातं म्हणजे हे परत मातीतच जाणार आहे के जासे त्याला देणे लागे से के जासे त्याला देणे लागे देणे लागे देह हा पताचा आणला हुसना से के जासे त्याला देणे लागे से के जासे त्याला देणे लागे रिटर्न म्हणते ते देह हा पाचाचा आणीला उसना शेठी लागे जे ते नाही शेठी लागे ज्याचा त्याशी देणे शेवटी त्याचा त्याला द्यावाच लागतो मग आपण ह्याच्यात अडकलो हे मड हे मड आहे ह्याच्यात अडकलोय मी म्हणण्यात आयुष्य गेलं आपलं मग ह्याच्या किती दिवस साथ आहे ह्याची आपण ह्याच्यात आत अडकलोय ह्याच्यात बसलोय तोपर्यंतच आहे हे एकदा ह्यानी सोडलं ह्याचा संबंध राहत
नाही, आणि आपण त्याच्यात अडकून पडले मड्यात. हे मड म्हणजे प्रपंच ध्यानात असून द्या. हे मड म्हणजे प्रपंच आहे. आणि आपण ह्याच्यावर प्रेम केल्यामुळं आतला देव तसाच राहिला. ह्या प्रपंचावर प्रेम केलं, आत कोण बसलाय? देव. बरोबर आहे. आपल्याला उद्धार आतल्याचा करायचा आहे, आपण ह्याच्यासाठी आयुष्य खर्च करत बसलो. ऐका, ध्यानात आला. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही संगच करता येणार नाही. काहीतरी दोन्हीपैकी एक. दोन्ही करता येत नाही. एक तर प्रपंच तरी, नाही तर परमार्थ तरी. ऐका, काला किती तारखेला आहे? काला हितला. मग काला मी विचारलाय, काला विचारला. मराठी झाली माझी. 27ला आहे. तुमच्या आयोजकांनी सांगितलं 27 तारखेला काला आहे. प्रत्येक जणीने येताना पुरणपोळीचा नैवेद्य आणायचा आणि येताना प्रत्येकीने 10 पोळ्या घेऊन यायचं. म्हणजे लगेच टेन्शन घेऊ नका, कपाळाला त्या पाडू नका, धरून चाला कीर्तनामध्ये. सांगितलं कार्यकर्त्यांनी. तुम्ही काय म्हणला? हो. जसं हे वाक्य तुम्ही ऐकलं, येताना 10 पुरणपोळ्या घेऊन या, तसंच चिमणी सुद्धा हे वाक्य ऐकलं. कोणी? चिमणीने. ती म्हणली, बाया आरणमधल्या सगळ्याच बायका पुरणपोळ्या करणार आहेत त्या आणि घेऊन जाणार आहेत, आपण पण करावं. कोण म्हणलं? चिमणी म्हणली. मग ती गेली किराणा मालाच्या दुकानात. कोण गेली? चिमणी. आणि गेल्यानंतर ती बसली जाऊन गव्हाच्या पोत्यावर आणि तिने त्यातनं गहू उचलला. कुठं? सुचीने उचलला. ती म्हणली, बाया कणकीचं तर भागलं. अहो तुम्ही सांगा, तुम्ही पोळ्या तुम्ही करता का? ह्यांनी सांगू द्या की कणकीचं तर भागलं. आता काय राहिलं? आता काय? पुरण. आणि पुरणाला काय लागतं? डाळ. म्हणजे आता डाळ घेतली पाहिजे. गव्हाच्या पोत्यानं उठली, डाळीच्या पोत्यावर जाऊन बसली. डाळ उघडायला चोच उघडली, गहू कुठं पाडला? खाली पाडला. आता का बाया म्हणजे आता पुरणाचं भागलं, आता डाळीचं कसं काय, ह्या गव्हाचं कसं काय? परत उठली, गव्हाच्या पोत्यावर गेली, गहू उचलायला तुझं चोच उघडली, डाळ. आता 12 वाजेपर्यंत सांगू का पोती? ऐका, तुम्हाला जसं चिमणीला एक सोडता आलं तर दुसरं धरता येतं, एक धरता आलं तर दुसरं सोडता येतं, तसं तुम्हाला प्रपंच तरी करता येईल, नाहीतर परमार्थ तरी करता येईल. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी. दोही पेवावरी ठेवू जाता हात, दोही पेवावरी ठेवू जाता हात, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा. आता बरोबर म्हटलं, मला ऐकू आलं की. ऐका, दोही पेवावरी हात ठेवून चालत नाही. तुका म्हणे ताया दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. तो नरकात जातो. ऐका, तो नरकात जातो. मग तुकोबराय सांगतात, देवा मी ह्याच्यावरती प्रेम केल्यामुळं तो दिसत नाही आणि मला तू दिसला पाहिजे. प्रपंचात अडकल्यामुळं परमार्थ घडाना, प्रपंचात अडकल्यामुळं परमार्थ घडाला. परमार्थ घडण्यासाठी हे ओसरलं पाहिजे. हे माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करे काये, धरणी या बाही भवतारी दातारा. माझे चित्ता तुझे पाये राहे ऐसे करे काये, धरनिया बाह्ये भव
अवतारी हा दातारा ऐका, माझं चित्त तुझ्या पायावर राहिलं पाहिजे. चित्त कधी राहील? ह्याच्यावर प्रेम कमी झालं तर चित्त तुझ्या पायात राहील. म्हणून तो कोवराय म्हणतात, हा प्रपंचा वसरावा अभंगाचं पहिलं चरण. प्रपंच वसर 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 ऐसे करेगा पांडुरंगा 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 ऐसे करेगा पांडुरंगा. प्रपंच वसर प्रपंच वसर चित्त तुझे पाये मोर चित्त तुझे पाये मोर प्रपंच वसर प्रपंच वसर तुझे पाये मोर चित्त तुझे पाये मोर ऐका, तू कोबराय सांगतात भगवंताला, अरे देवा, माझं चित्त तुझ्या पायात राहिलं पाहिजे, पण ह्याच्यावरचं प्रेम कमी झालं पाहिजे, तेव्हा ते तुझ्या पायात राहील. म्हणून हा प्रपंच ओसरला पाहिजे. आपण डोक्यात प्रपंचात येऊ नये, ह्याला प्रपंच म्हटलं हे ओसरला पाहिजे. ह्याच्यावर प्रेम कमी झाल्याशिवाय त्याच्यावर प्रेम जाणणार नाही. मग कैसे करेगा पांडुरंगा, कैसे करेगा? ऐका, जनाबाई आपल्या वडिलांच्या बरोबर वारीतून आल्या. वारीतून आल्या, कुठं जायचं होतं त्यांना? पंढरपूरचा पांडुरंग बघायला. लहान वय, 7, 8, 9 वर्षाचं वय आहे त्यांचं. आणि त्या गेल्या बारीला उभ्या राहिल्या. बारीला, दर्शनाच्या बारीला उभ्या राहिल्या. कोण? जनाबाई. मला एखादं दावा तरी आणून द्या, मी फाशी घेतो इथं तुमच्या समोर. का घेऊच फाशी? बोलत राहो तुम्ही. सगळ्यांनीच माझा घाम काढायचं ठरवलंय का तुम्ही? ऐका, पांडुरंगाच्या दर्शनाला उभा राहिल्या, वडिलांच्या बरोबर आलेल्या. थंडीचं दिवस होतं. येताना फाटकी गोदडी घेऊन आले होते, जणीला कधी लागावं बारकं लेकरू. आणि ऐका, मुलीचं आणि बापाचं लय घट्ट नातं आहे बरं का. अख्ख्या कुटुंबाची काळजी बाप करतो, अख्ख्या कुटुंबाची काळजी बाप करतो. पण त्या बापाची काळजी करणाऱ्या घरात एकच पात्र आहे,
ती म्हणजे त्या घरातली मुलगी. मुलीशिवाय बापावर प्रेम कुणीच करत नाही. बायको 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 आताच दाखवलं 100% चांगलं नाही म्हणून. पण तुम्ही किती टेन्शनमध्ये असू द्या, तुमच्या चेहऱ्यावर दुःख तुमच्या बायकोला कळणार नाही, पण तुमची पोरगी ती एका क्षणात ओळखणार. माझे पप्पा काहीतरी टेन्शनमध्ये इथं ही प्रेम करत असते. आणि तसं सिद्ध करून देऊ का? बापाचं मुलीचं प्रेम सिद्ध करून देऊ का? एक मैत झाली, मैत 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 माणूस मेला. आता माणूस मेल्यावर आपल्याकडे त्याला कसा नेते ती? उचलून अहो त्याला असा JCBने उकरून खडा करते ती का टायर खाली चेंगारते ती का उकिरड्यात पुरत्यात काहीतरी असेल ना. हा हा मग एवढं सांगायचं राव, एवढं बोंबलायला लावताय मला. ताटीवर येते ती, बरोबर आहे. ताटी म्हणजे तिरडी. त्याला खांदा कोण देतं? भावकी आणि पाहुणी, बरोबर आहे. ती पुढे धरतात त्याला काय म्हणते ती? मडक्याला शिकाळी म्हणतात. शिकाळी कोण धरतं? पोरगा. ती पण थोरला. पोरगी धरत नाही, पोरगा का धरतो? अहो धरतात ना पोरं इकडं. तुम्हाला माहिती तरी काय काय ते तरी मला कळून दे एकदा. बरं तुमची लग्न झाल्यात, लग्न काय संसारातली अक्कल आहे तेवढी तरी मला सांगा. तुम्हाला तुमची लग्न झाल्यात, तुमच्या मागं मामा उभा होता का? अशात तलवार घेऊन मामा उभा होता का? तो मामा का उभा असतो? आमच्या डोक्यावर परिणाम झाला. मग इचरायचं तरी कुणाला तरी का मामा उभा असतो माग? मी बामणाला विचारलं मामा का उभा असतो? अरे ही कुठं लिहिलं नाही म्हणे. अरे मग उभा का करते ती? म्हणजे एवढी सुद्धा संसारातली आपल्याला अक्कल नाही. पोरगा का धरतो? शिका. कारण त्या घराचा करत असतो, दिवा आहे, वंशाचा दिवा आहे ना. मुलगी वंशाचा दिवा नाही, मुलगा वंशाचा दिवा आहे. का दिव्याचा पराक्रम आहे का? अशीच मैत्री एका चौकात आली. चौकात आली आणि एका सावकाराने ती प्रेत यात्रा अडवली. म्हणजे कोणाचं आहे? आमच्या खाली ठेवा म्हणले. खाली ठेवा. अरे पाहुणे भावकी तर गारबाटली खांद्यावर पाहुण्याने भावकीने घेतलेलं. म्हणजे काय ह्याने उद्योग वाढवला कोणा मरवलं तिकडं. खालीच ठेवलं ते. ती म्हणले झालंय काय? ही म्हणली ही जी मेल आहे ना, ही मेल आहे ना, त्याच्याकडे माझं 20 लाख रुपये येतं. 20 लाख द्यायचं, तवा छाला घेऊन जायचं, सोडणार नाही तसा. पाहुणीन भावकी म्हणजे आम्ही लयला आमच्या बेटातलं घेतलं नाही, आम्हाला बळच खांद्याला झोपलं ह्यांनी. पाहुणीनं आलेली भावकी तर डायरेक्ट निघूनच गेली. सगळीच निघून गेली, कोणीच राहिलं नाही. मग आता त्या 20 लाखाची जबाबदारी कोणाची? या दिव्याची ना. दिव्याची. दिवेला विचारलं कसं काय? देव म्हणलं दिल्यात कोणाला? त्याला. मग तेव आणि तो रातभर इथे इसका घाला राहा. मी चाललो घरी. 20 लाख दिले ह्याला, कोणी द्यायचं? ती दिवा पण घरी निघून गेला. पण अर्ध्या तासाने ही बातमी घरी ताईला कळली, त्याच्या ईमेल तर त्याच्या मुलीला कळली. मुलगी तिथनं चौकात आली. चौकात आणि त्या सावकाराच्या पायावर डोकं ठेवलं, अंगावलं सगळं डाग काढलं, हातात दिलं आणि सांगितलं दादा माझ्या सासरची परिस्थिती चांगली, लोक सुद्धा चांगली, मी सासरी जाईन, अजून पैसे आणेल, तुमचा 1 रुपया रुपया देऊन टाकेल, फक्त आता माझ्या पप्पांच्या वागणे संस्कार होऊन द्या. कोण म्हणलं? मुलगी. मुलगी. तेव्हा तो सावकार म्हणला. सावकार काय म्हणला ऐका? बाळा, हे बाळा, तुझ्या पप्पांच्याकडं माझं, हे बाळा, तुझ्या पप्पांच्याकडं माझं 20 लाख रुपये नाही, तर तुझ्या पप्पांनीच माझ्याकडे 20 लाख रुपये ठेवाय दिलं, तर माझ्या वंशाचा कोण दिवा आहे ना त्याला द्या म्हणून. हे कळलं ना दिव्याला कोणाचं प्रेम आहे? प्रामाणिकपणे तुम्हाला विचारतो सगळ्यांना, तुम्हाला विचारतो पहिल्यांदा, तुम्हाला दोघांपैकी सांगायचं, तुमची ताई जास्त आवडती का तुमचा पोरगा जास्त आवडतो?
ज्याला मुलगा आहे मुलगी त्याने सांगा. लय म्हाताऱ्यांनी सांगायच्या भानगडीत पडू नका. मरून द्या 15-20 मिनिटच राहिले ती या. नाहीतर तुम्ही म्हणायचा ताई सून तिकडून म्हणायचं. आणि घरी गेल्यावर नव मंडपात नाक उचलून म्हणून ताई आवडती. आता गेलाय ताईच्या घरी जा नाही तर त्या बोवाच्या घरी जा. त्यापेक्षा म्हणूच नका मीच विसरत नाही. तुम्हाला विचारतो, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा, आपापला बाप आठवा. तुम्हाला तुमची आई जास्त आवडती, मम्मी जास्त आवडती का बाप्पा जास्त आवडतात? एक पण मम्मी आवडते, मम्मी आवडत नाही असं नाही, पण मम्मीपेक्षा काकण भर का व्हायना पण कुणावर प्रेम आहे तुमचं? पप्पांच्या हे प्रेम आहे. त्यासाठी मुलगीच पोटाला लागती. ज्याच्या पोटाला मुलगी नाही ना, मेला रे मेला तू म्हातारपणी. बेकारी तुझी मुलगी जन्माला यायला लय बाप भाग्यवान लागतो, लय भाग्यवान लागतो. ऐका मग जनीला थंडी वाजू नये म्हणून येताना फाटकी घुगडी आणली होती संघ. आणि जनी दर्शनाला उभा राहिली आणि पांडुरंगाकडे बघितलं आणि तशीच थांबली. तिचं डोळंच उघडलं नाही, तशीच थांबली. आणि पप्पा म्हणायचं, तिचं वडील म्हणायचं, अगं चल झाले. नाही मला पप्पा आता इथंच थांबायचं. बाबा आता नाही मी येत तिकडं, मी इथंच थांबते. मला ह्याचं पायी सोडा, इथंच थांबायचंय मला. अरे पण जणे इथं राहतील कुणाच्या जीवाव? मी कशी राहील, पण मला आता इथनं माघारी नेऊ नका, मला इथंच राहायचंय. मग जनीची राहण्याची व्यवस्था झाली नामदेवरायांच्या घरात. नामदेवरायांच्या घरात बर आपण एकाच्या ज्यात महिनाभर गेलो राहिलो, असं बसून खाऊन दिल पाहुणा एखादा तुम्हाला दिल का? तुम्ही तर जाणं, तुम्हाला ठेवूनच घेणार नाही पाहुणा, पण ह्यांचं सांगतोय मी, दिल का? ती गरीब घरातली जणी नामदेवरायच्या घरात दाशी म्हणून राहिली. कुणासाठी? देवासाठी. आणि 9 वर्षाचं कवळ हात वजनीचं, कवळ हात जणीचं. आणि तिला रोज काम असायचं. 14 माणसाचं कुटुंब आहे. ह्याचा आवाज द्या, इको आवाज द्या. ऐका, 14 माणसाचं कुटुंब नामदेवरायांच्या घरात. गोनाई राजाई दोघी सासू सुना, नामा दामा जाना बाप लेक. नारा विटा गोदा मादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई येसाई साखराई, 4 सुना पाही नामयाच्या. किती झाली? बर अजून 2 राहिली. लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी. 15वी वेडी पिसी जनी नामयाची. 15 जणांचं कुटुंब. बारक बाळ, बाळ म्हणजे 9 वर्षाचं वय. पण जनीला सांगितलं होतं घराल्याने, हे तर राहा, पण एवढ्यांचं सगळ्यांचं दळण तुला दळावं लागेल. ती म्हणली करीन व माझ्या देवासाठी, मला देव पाहिजे, मी करीन सगळं. ऐका, आणि जणी रोज तिला उठायला लागायचं. पहाट उठायचं, पहाटचं दळण दळायचं. परत दिवसभर गावऱ्या थापायच्या, परत संध्याकाळच्या जेवणासाठी परत दळण दळायचं. नाजूक कवळं वय हो, कवळं. पण एक करायची जणी, ऐका, दुःख वाटू नाही म्हणून जात्यावर बसायची, जात्यावर बसायची आणि देवाला हाक मारायची. सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग, सुंदर माझे जाते ग फिरते भोवते. हा सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग. टाळी वाजवा सर्वांनी. ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
तिसरा सासू आणि बोला 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 फिरतो तिसरा हा सासू आणि सासरा फिरतो तिसरा सासू आणि सासरा फिरतो तिसरा ओव्या गाऊ भंडारा तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ भंडारा तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला हा ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तुम्ही नाही ना हाक मारली देवाला ये रे बा विठ्ठला म्हणला नाही ना तुमची तोंड सुद्धा उघडली नाही ती त्यामुळे ती येणारच नाही तुम्ही अशीच मारणार सगळी म्हणू शकत नाही ये रे बा विठ्ठला म्हणू शकत नाही कसा येईल तुमच्या जीवनात किती दिवस सोळा हा प्रेम लागतं जनाबाई सारखीच हाक मारली पाहिजे ऐका आणि जनीची हाक रावळात ऐकू गेली गोपाळपुऱ्यातनं तिथं आणि ऐका रातच्या 1:30 वाजली रातच्या 1:30 वाजता देवाला जनी हाक मारती माझी जनी आला देव आला आणि जनीला काय म्हणला जने ऐक ना जने आता ही दळण तू एकटीने दळायचं नाही तू एकटीने दळायचं नाही आता मी दळू लागणार अरे देवा कशाला तुझा हात नाजूक आहे अरे तुझं किती नाजूक आहे तर देव म्हणतोय आज देवा तुझा हात ना अजिबात नाही मी पण दळायचं तू पण दळू लागायचं मला देवाने अंगावलं डाग काढलं सगळं फेकून दिलं आणि जात्याला हात दिला जनेला म्हणला तू पुढं म्हण मी मागं म्हण देव जनेला म्हण तुझंच ऐकायचंय मला मी नाही ऐकणार तुझंच ऐकायचंय मला भक्तांचं प्रेम ऐकण्यासाठी देव उत्सुक आहे ध्यानात असून द्या आणि जनी म्हणली विठ्ठल आमचा पिता गे रखुमाई आमची माता गे देव त्याच्या मागं म्हणायचा विठ्ठल आमचा पिता गे रखुमाई आमची माता गे तिच्या मागं देव म्हणायचा असं रोज चाललेलं पण एक दिवस संशय आला बाजूला जिथे आहे ना बाजूला उभी ही रातच गिराय कुठं जाते उठून न सांगता जातोय कुठं काय काय तुमच्या मनात येईल बाबा 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 घेता का नवरा संशय घेता का नवरा संशय तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या नवऱ्यावर तुम्ही कधीच संशय घेऊ नका तुमच्या नवऱ्यावर तुम्ही कधीच संशय घेऊ नका कारण तुमच्या नवऱ्याकडं तुमच्याशिवाय गावातलं कुत्रं सुद्धा बघत नाही तरी सुद्धा जर त्याचं रातच्या 12ला आणि 1ला उठून जर झोपेत असं मोबाईलवर अंगठं घेऊन त्याचं सगळं चेक करत असाल मेसेज जगल काय पण ही तुमच्या पुढची ती घरात यायच्या अगोदर 10 मिनिटं दारात थांबूनच सगळं मोबाईलमधलं मेसेज डिलीट करताना मग घरात जाता हो म्हणते ती ऐका आणि रुक्मिणी आई साहेब आज म्हणल्या ही पकडायची गिराईक पकडायचं आणि परत 1:30 वाजता रोजचाच पराक्रम हो चाललेला रोजचाच आणि दुसऱ्या दिवशी रात्री देव आला आणि त्याच्या माग हळूहळू ह्या आई साहेब मागणं आल्या देव गेला अंगावलं डाग काढलं ऐका अंगावलं डाग काढलं आणि दिला जात परत सुरू मग तिच्या डोळ्यात पाणी आलं लक्ष्मीच्या अरे हे कुणाला न सापडणारा वेदाला न सापडणारा योग्यांच्या ध्यानात न येणारा जनीला दळण दळू लागतोय काय प्रेम आहे इतकं प्रेम होतं जनाबाईचं देवाचं जनाबाईवर ती रोज दळून तिला केसात सगळं पीठ झालेलं घामाने सगळं तिचं अंग खराब झालेलं त्यामुळे तिच्या डोक्यात वा जनीच्या डोक्यात
वा झाल्या वा नाही वा 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 घामामुळे त्या होत्या त्या का वा झाल्या. देवाला तिची तीस काढलेली केसन पिटणी सगळं माळलेली जणी. देवाने काय केलं आहे का, जणी डोईनी गांजली विटाबाई धावून नली. देव हाते बुचडा सोडी वा मारी चक्र तातडी वा मारत होता देव जनीच्या डोक्यातले. ऐका जनी सांगे सर्व लोका नाहू घाली माझा सखा. जनी सांगाय सगळ्यांना मला नाव घाला देव येत होता, नाव घालायला देव येत होता. ऐका एक दिवस देव आता मदतीला तू दळायला म्हणून दळण वाढलं. आजूबाजूच्या पण आणून दिलं लोकांनी, दळण वाढलं आणि देवच आला नाही. देवच आला नाही. जणी अशी पाक बिहांडाळली पण देवाच्या लक्षात आला आपण उशीर थांबलोय आणि ती वाट बघती. देव आला बघितली जणीची अवस्था बारकी व जणी आणि ती पिंगती पण दळण्याशिवाय पर्याय नाही. गुलामगिरीचं जीवन आहे, दळण्याशिवाय पर्याय नाही. मग देव आला आणि जणीला सांगितलं देवा ह्या जणीला सांगितलं जणे आता तू झोप, हे सगळं दळण मी एकटा दळतो. आणि जणीने तसंच जातं सोडलं तशीच कालांडली झोपली. पण पहाटे इकडं काय झालं मंदिरात ऐका, तिकडं सगळी लोक जमली आणि तिथला आवाज इकडं ऐकू आला. उठा पांडुरंग प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. बस एवढंच ऐका. आवाज आला आणि देवाने काय केलंय का गडबडीमध्ये लोकांना संशय येऊ नये म्हणून ते अंगावलं डाग काढलं होतं का तिथंच पडलं आणि जनीची गुंगडी घेऊन देव तिकडे गेला. विटेवर उभा राहिला आणि मंदिर उघडल्या लोकांनी बोला अरे 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 घात झाला, काय झालं. देवाची चोरी झाली. देवाचं डाग आतापर्यंत युगे 28 झाले तरी अजून कधीच चोरी न झाली, पण आज चोरी झाली. चोर कोण आहे शोधा. असली म्हातारी माणसं असली अशी काठी टिकट सगळी मंदिराच्या दिशेने चोरी झाली. गर्दी झाली. आणि जनीच्या मैत्रिणीने सांगितलं चोर कोण. जनीची मैत्रीण म्हणली ह्याव का देवाच्या खांद्यावर घुंगडी, ज्याची घुंगडी तो चोर. पण जनीची मैत्रीण काय म्हणली आहे का, ही घुंगडी जनीची पण जनी चोर नाही. जनीची मैत्रीण म्हणली घुंगडी जनीची पण जनी चोर नाही मला माहिती. ती म्हणली बघायला काय हरकत आहे, हक्क पंढरपूर राव गोपाळपूर या तिकडं दार उघडलं लगेच आत गेली 2-4 लोक लगेच देवाचं डाग तिथंच पडलेलं. म्हणले जनी चोर आहे ऐका. आणि जनीव चोरीचा आला. चोरीचा शिक्षा काय द्यायची जनाबाईला, सुळाव द्या. चंद्रभागेमध्ये सुळवा केला आणि सुळाव द्यायची शिक्षा जनाबाईला लागली. ऐका जनाबाई सांगत होती माझा ऐकून कोण घेतो, नाही चोरी केली संपला विषय. माझं एक ऐका जरी म्हणायची फक्त एकदा. ती लोक काय त्याच्यात तुमच्यासारखी 2-3 शहाणी होती. शहाणी काय म्हणली ह्याव का मरायचंय तिला, आता मरायच्या आधी मरणाराची शेवटची इच्छा ऐकून घेतली पाहिजे. ती म्हणली म्हणणं काय तुझं, मला फक्त एकदा त्याच्या समोर न्या. कुणाच्या
त्याच्या समोर न्या. ठीक आहे म्हणले, शेवटची इच्छा आहे ना, तिला आता मारावंच लागणार आहे ना, घ्या म्हणले त्याच्या पुढं काय. ऐका, जणीने बाकीच्याला म्हणले तुम्ही बाहेर थांबा, मला प्रायव्हेट बोलायचं आहे त्याच्या संग, प्रायव्हेट बोलायचं आहे. ती बाहेर थांबली आणि जणी गेली आणि अशी बघत होती त्याच्याकडं. उद्या मारायचं आहे तिला. आपण काय म्हणलं, देवा वाचव मला म्हणलं असतो का नाही, म्हणलं असतो का नाही, म्हणलं असतो का नाही. ती तशी म्हणली नाही. ऐका, तिने काय केलं माहिती का, शिव्या द्यायला सुरुवात केली. ऐका, शिव्या. आणि शिव्या म्हणजे तुमच्या आत्ताच्या आहेत तसल्या नाहीत. जनाबाईच्या शिव्या शिकायचं म्हणलं ना, तुम्हाला कोर्स लावावा लागेल. देऊन दाखवू का एखादी जनाबाईची शिवी, देऊन दाखवू का? ह्या का देऊ सगळंच? हा दाखवा दाखवा. शिव्या म्हणलं की कसलं खुलालं गडी. ह्याचा आवाज वाढवा, लय वाढवा. मी जर मिळू ना, मी तुमचं नाव टाकून चिठ्ठीत मरीला. बेकारी झाली माझी, आई शपथ माझी लय बेकार झाली. आज लय कोकाडलोय मी. 3 कीर्तनाची एनर्जी एका कीर्तनाला गेली. ऐका, जनाबाई डोळ्यात त्याने खाली मान घातली. कुणी? पांडुरंगाने खाली मान घातली आणि जनीने शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे विट्या विट्यामुळं मायेच्या कारट्या देवाला तुझी रांड रंडकी झाली, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली. जनाबाईच्या शिव्या देव खालीच थरथरच कापत होता. तुझे गेले रे बामडे, तुला पाहून काळ रडे. कसल्या शिव्या, कसल्या. घामच फुटला. उभ्या राहुनी अंगणी शिव्या देती जाशी जनी. घामच फुटला देवाला, घामच. बस मला तुझं तोंड बघायचं नाही, कारण खऱ्या भक्तांना तू संसार कधीच करून देत नाही. तू असाच आहे. अगं जणे, माझं ऐकून तरी घे, माझं ऐकून. तुझं ऐकायचंच नाही. मी चालली. ऐका. आणि सुळाच्या दिशेने जणीला नेलं. चंद्रभागेमध्ये सुळाचं पाणी झालं, ध्यानात असू द्या. ही खऱ्या भक्तांची देव अवस्था करतो. आणि तुकोबाराय सांगतात, आईशे करिगा पांडुरंगा. बांधकचं दुसरं चरण. पांडुरंगा, आईशे करिगा पांडुरंगा. हो आईशे करिगा पांडुरंगा, आईशे करिगा पांडुरंगा. हो आईशे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा. ओ ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा. सुंदरंगा वावेरंगा, सुंदरंगा वावेरंगा, शुद्धरंगा वावेरंगा, शुद्धरंगा वावेरंगा. सुंदरंगा वावेरंगा, सुंदरंगा वावेरंगा. शुद्धरंगा वावेरंगा, शुद्धरंगा वावेरंगा. करिगा पांडुरंगा, पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा. हो ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा. ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा. ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा. विठोबा
भजन करा सर्वांनी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा बोला सर्वांनी माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठला हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा भजन करा भजन चालू आहे सर्वांनी विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा रखुमाई मी जवळदार रखुमाई हे हे रखुमाई